ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरातच्या जामनगर इथं असलेल्या वंतारामध्ये पाठवण्यात आलेली महादेवी ही हत्तीन पुन्हा एकदा नांदणी मठामध्ये येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। न्यायालयीन सुनावणीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा महादेवी हत्तीन नांदणी मठाला मिळणार आहे आणि याच संदर्भात काल देखील वनताराच्या टीमने कोल्हापूरमध्ये येऊन मठाचे स्वामी आणि विश्वस्तांना आश्वस्त केलेलं आहे। एक बैठक देखील त्यांनी घेतली। या बैठकीमध्ये न्यायालयीन कामकाजामध्ये सहकार्य करण्याबरोबरच अन्य काही महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले। काय नेमकं या सगळ्या बैठकीमध्ये ठरलं, न्यायालयातील लढाईसोबतच अन्य काही निर्णय या सगळ्या बैठकीमध्ये झाले, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी भूषण पाटील आणि आपण पाहताय TV9 वेब एक्सप्लेनर। कोल्हापूरच्या नांदणी इथल्या जैन मठामध्ये असलेल्या महादेवी हत्तीनीला गुजरातच्या वंतारामध्ये हलवण्याचे आदेश 28 जुलैला सर्वोच्च न्यायालयाने दिले आणि त्याच दिवशी महादेवीला रात्री उशिरा या नांदणी मठामधून बाहेर काढण्यात आलं आणि थेट गुजरातच्या वंतारामध्ये सोडण्यात आलं। या सगळ्या निर्णयानंतर गेले 10 दिवस कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनं, त्याचबरोबर बायकॉट जिओसारखी चळवळ देखील सुरू झाली। लाखोंचा मोर्चा देखील नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला, ज्यामध्ये जैन बांधवांबरोबरच अन्य धर्मीयांनी देखील सहभाग घेतला। ज्या आंदोलनाची दखल थेट राज्य सरकारला देखील घ्यावी लागली। आंदोलनाची व्याप्ती पाहत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठक देखील बोलवली आणि मठाचे महास्वामी विश्वस्त त्याचबरोबर या सगळ्या विभागातल्या लोकप्रतिनिधींच्या बरोबर मुख्यमंत्र्यांनी बैठक देखील घेतली आणि या बैठकीमध्ये राज्य सरकार या सगळ्यामध्ये नांदणी मठाच्या पाठीशी असल्याबद्दल आश्वस्त देखील केलं होतं। या सगळ्या घडामोडी वेगानं घडत असतानाच काल वनताराच्या CEOंनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, ज्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये वनताराचा कशा पद्धतीनं सहभाग नव्हता आणि कोर्टाच्या निर्णयानंतरच आमच्याकडे वनताराला या सगळ्या महादेवी हत्तीनीला पाठवण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या वनतारामध्ये महादेवी हत्तीनीला पाठवण्यात आल्यानंतर देखील तिची त्या ठिकाणी कशी काळजी घेते याबद्दल मुख्यमंत्र्यांना देखील वनताराकडून आश्वस्त करण्यात आलं। मात्र कोल्हापूरकरांची महादेवीला नांदणी मठामध्ये आणण्याची मागणी जी आहे ती कायम राहिलेली आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा वनतारा या महादेवी हत्तीनीला नांदणी मठामध्ये पाठवण्यासाठी सकारात्मक पावलं उचलत असल्याचं देखील या सगळ्या वनताराच्या टीमनं मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिलं। ज्यामध्ये काही कायदेशीर बाबी पार कराव्या लागणार आहेत, त्यामध्ये देखील वनतारा नांदणी मठाला आणि राज्य सरकारला सहकार्य करेल अशी देखील भूमिका वनताराकडून मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या या भेटीनंतर वनताराचे CEO थेट कोल्हापूरमध्ये आले आणि त्यांनी कोल्हापूरमध्ये जैन मठाचे महास्वामी त्याचबरोबर विश्वासांच्या सोबत एक बैठक देखील घेतली। या बैठकीमध्ये देखील वनताराकडून ज्या पद्धतीनं या सगळ्यासाठी रिट पिटिशन दाखल करावं लागणार आहे, राज्य सरकार यामध्ये सहभाग घेणार आहे, त्याच पद्धतीनं वनतारामध्ये देखील या सगळ्यासाठी सहकार्य करेल, न्यायालयीन कामकाजामध्ये सहभाग घेईल आणि पुन्हा एकदा नांदणी मठामध्ये या महादेवी हत्तीनीला पाठवण्याबाबत सहकार्य करेल अशा पद्धतीची भूमिका घेण्यात आली। मात्र हे सगळं करत असताना या सगळ्या नांदणी मठाच्या परिसरामध्ये वनताराचं एक केंद्र उभारण्याबाबत देखील प्राथमिक चर्चा केली गेली, कारण पेटानं जो आक्षेप नोंदवलेला होता, ज्या पद्धतीनं या नांदणी मठाच्या आणि नांदणीच्या परिसरामध्ये या महादेवी हत्तीनीचा छळ होतो किंवा तिची शारीरिक आणि मानसिक काळजी घेतली जात नाही अशा पद्धतीचा एक ठपका पेटानं ठेवलेला होता आणि तो दूर करण्यासाठी तिची शक्य ती काळजी घेण्यासाठी या ठिकाणी एखाद्या उपचार केंद्राची गरज आहे आणि तेच उपचार केंद्र नांदणीच्या परिसरामध्ये किंवा मठाच्या परिसरामध्ये सुरू करण्याबाबतचा निर्णय देखील या सगळ्या बैठकीमध्ये घेण्यात आला। या उपचार केंद्रामुळे मूळ जी काही महादेवी हत्तीनीच्यावर उपचार होणार आहेत ते तर पूर्ण टप्प्यात होतीलच किंवा चांगल्या पद्धतीनं होतीलच, मात्र जी जागा या सगळ्यासाठी वनताराला दिली जाणार आहे त्याची मालकी ही मठाकडे असणार आहे, त्याचबरोबर महादेवी हत्तीनीची मालकी देखील या मठाकडेच असणार आहे। त्यामुळं धार्मिक कार्यासाठी देखील या महादेवी हत्तीनीचा वापर पूर्वीप्रमाणे जैन मठाला करता येणार आहे आणि त्यामुळं ती एक दिलासादायक, एक समाधानाची बाब ह्या सगळ्या आंदोलनातून पुढे आली असं म्हणावं लागेल। खरं तर राज्य सरकारनं ज्या पद्धतीनं या सगळ्या जन आंदोलनाची दखल घेतली ते देखील घेणं भाग होतं, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये देखील या सगळ्या निर्णयाचा किंवा एकूणच या प्रकरणाचा फटका विशेषतः महायुतीला बसणार होता आणि म्हणूनच ही तत्परता महायुतीकडून देखील दाखवण्यात आलेली होती, ज्याला वनतारानं देखील तितक्याच लवकर पद्धतीनं प्रतिसाद दिल्याचं बघायला मिळालं। राजू शेट्टी देखील कालच्या वनतारांच्या CEO सोबत जी बैठक झाली त्या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीनंतर देखील राजू शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे।
खरं तर राजू शेट्टी यांनी देखील या सगळ्या प्रकरणात वंतारानं ज्या पद्धतीनं सहकार्याची भूमिका घेतलेली आहे त्याचं स्वागतच केलेलं आहे। मात्र जोपर्यंत नांदणीच्या मठामध्ये हा हत्ती परत येत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। नांदणी मठाच्या महादेवी हत्तीनीबाबत जरी सकारात्मक भूमिका समोर येत असली तरी त्यांचा पेटावरचा आक्षेप देखील अजूनही कायम आहे। त्यामुळे नांदणी मठासोबतच सीमा भागातील 3 मठ आणि महाराष्ट्रातील अन्य 3 मठांना ज्या पद्धतीनं पेटानं नोटीस पाठवलेली आहे त्याला देखील आता राजू शेट्टी यांनी आक्षेप घेतलाय। पेटानं ही कारवाई पूर्णपणे थांबवावी किंवा मठ संस्थांकडे जे काही हत्ती आहेत त्यांचा आग्रह धरू नये, नाही तर आपली लढाई कायम ही पेटाच्या सोबत सुरू राहील अशा पद्धतीचा इशारा देखील राजू शेट्टी यांनी या सगळ्या बैठकीनंतर दिलाय। त्यामुळे एका बाजूला महादेवी हत्ती नांदणी मठाला लवकरात लवकर मिळेल अशी आशा तर निर्माण झालेलीच आहे, मात्र दुसऱ्या बाजूला वनताराचं केंद्र नांदणीसह परिसरामध्ये सुरू करण्याच्या या निर्णयामुळे महादेवी हत्तीनीला तर एक चांगलं आणि आरोग्यदायी जीवन तर मिळणारच आहे, त्याचबरोबर तिची काळजी घेण्यासाठी देखील नांदणी मठाला मोठी मदत होणार आहे। एका बाजूला राज्य सरकारनं या आधीच भूमिका स्पष्ट केलेली आहे की नांदणी मठाला ह्या महादेवी हत्तीनीची काळजी घेण्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते राज्य सरकार करेल। एका बाजूला राज्य सरकार हे सहकार्य करत असतानाच आता वनतारा देखील याच ठिकाणी येऊन महादेवी हत्तीनीची काळजी घेणार आहे, त्यामुळे तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी देखील ही एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल। दुसऱ्या बाजूला मालकी हक्क महादेवीचा या नांदणी मठाकडेच राहणार असल्यामुळे तिचा धार्मिक आणि इतर कामासाठी देखील मठाला वापर करता येणार आहे आणि त्यामुळे ती सुद्धा एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल। आणि त्यामुळे जर न्यायालयानं जरी विरोधात निकाल दिला असला तरी लोकांची त्याला संमती नसेल, लोकभावनेचा जर उद्रेक झाला तर त्या न्यायालयाच्या पलीकडे जाऊन देखील काही विचार करावे लागतात, काही निर्णय घ्यावे लागतात, हेच या उदाहरणावरून कळून येत आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।